बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे। बारामतीच्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। यंदा पोटनिवडणुकीसाठी एकूण 58.27% इतकं मतदान झालं। निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागलेली होती। या निवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात आहेत। मे महिन्यात तापमान किंचित घसरणार असल्यानं कमी चटके बसतील। असं असलं तरी देखील मुंबईमध्ये प्रचंड आर्द्रतेमुळे अक्षरशः घामाच्या धारा वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। एप्रिलमधील तीव्र उकाड्याच्या तुलनेत वातावरण काहीसं सौम्य राहील, त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही। 4 आणि 5 मे रोजी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। यामध्ये 1050 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं। त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी पिकांचं नुकसान होण्याच्या भीतीनं बळीराजा धास्तावलाय। नाशिक जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर विभागाचा 12वीचा निकाल 88% लागलाय। गेल्या 6 वर्षात हा सर्वात कमी निकाल आहे। कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानं निकालाचा टक्का खालावला आहे। 12वी परीक्षेदरम्यान कॉपीसह सामूहिक कॉपी प्रकरणामुळे राज्यातील 100 कर्मचाऱ्यांवर शिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। परीक्षेदरम्यान केंद्रावर घडलेल्या 15 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी दिली। पालघर जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार सुरू असल्याचं समोर आलंय। पुढील नवीन वर्षात 9वी आणि 10वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतलाय। त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार आहे। संभाजीनगरमधील मालमत्ता करदात्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। सामान्य करात मिळणारी 10% सवलत आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे। एप्रिल महिन्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांची आणि मागणी लक्षात घेता महापौरांनी मुदतवाढीच्या सूचना दिल्या। संभाजीनगरमधील सर्व प्रकल्प 1 मे 2026 पासून अधिकृतपणे महापालिकेच्या ताब्यामध्ये आलेले आहेत। केंद्र पुरस्कृत स्मार्ट सिटी मिशनची मुदत 30 एप्रिल रोजी संपल्यानंतर या अंतर्गत राबवलेले सर्व प्रकल्प महापालिकेच्या ताब्यात आले। 30 अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जबाबदाऱ्यांचं वाटप केलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील कचरा कोंडी कायमस्वरूपी फोडण्यासाठी महापालिकेनं नवीन घनकचरा संकलन आणि वाहतूक यंत्रणेचा शुभारंभ केला। या नवीन मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 490 वाहनांनी शहराच्या कानाकोपऱ्यातून 500 टन कचरा संकलित केला। अहिल्यानगर महापालिका यांच्या पुढाकारानं शहरात 1 लाख वृक्षारोपण करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते करण्यात आला। उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात 1 लाख वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेर गावात दारूबंदीसाठी महिलांनी एल्गार मोर्चा काढला। अनेक वेळा दारूबंदी करण्याची मागणी करूनही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं महिलांनी एल्गार पुकारला। यावेळी दारूबंदी गावात अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली। वाशिममध्ये 2 पाणवठ्यासह इतर 16 पाणवठ्यामध्ये पाणी सोडलं जात नसून पाण्याचा ठणठणाट आहे। वन्य प्राण्यांना पिण्यास पाणी नाहीये, त्यामुळे अनेक प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत। धाराशिव जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट तीव्र होत आहे। उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। तेरणा धरणातील पाणीसाठा केवळ 30% शिल्लक आहे। उन्हाचा पारा 40शी पार गेल्यानं धरणातील पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होत आहे। धाराशिवच्या कळंबीतील महावितरणच्या सबस्टेशनला आग लागलेली आहे। आगीमुळे कळंब शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता। दरम्यान उन्हामुळे तापमानात वाढ झाल्यानं ही आग लागल्याची माहिती आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे।